तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। आज बरेचसे लोकार्पण हे सातत्याने आहेत। आपण बघतोय की कोपरी पुलाचं जे बरेच महिने हा प्रश्न रखडला होता, आज त्याचं लोकार्पण होत आहे। यासाठी खऱ्या अर्थाने माननीय फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी या विषयाला उपलब्ध करून दिले आणि त्याच्यामुळे हा जो बॉटलनेक आहे, कारण याच्यावरचं ट्रॅफिक आहे हा इथपर्यंत लुईसवाडीपर्यंत आणि त्याचबरोबर मुलुंडला त्या साईडला जातो आणि त्याच्यामुळे ठाणेकरांना याचा फार मोठा दिलासा निश्चितपणे भेटणार। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांनी खास मराठीमध्ये ट्विट करून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तुम्ही संपूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने राज्याच्या प्रगती आणि विकासाला गती देण्यासाठी कार्य करत आहात। तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असं ट्विट शहांनी केलंय। तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्यात। अण्णा हजारे यांच्या सदिच्छा भेटीसाठी लवकरच राळेगण सिद्धी दौरा करणार आहेत। तर हजारे यांनी शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुकही केलं। तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जोडगोळी गतिमान राज्यकारभार करतेय अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे। पण तुमचं आता जे ऐकतो वाचतो बरं वाटतं, सुंदर हे असंच चालू ठेवा। आशीर्वाद पहिल्यापासून चांगल्या माणसाच्या पाठीमागे आम्ही ठेवलेलेच आहे। दुसरं तुमचं